जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्हाला गर्लफ्रेंड असेल आणि त्याला जर इम्प्रेस करायचं असेल तर हा चान्स आहे तो अजिबात सूट नका. कारण की आता गुढीपाडवा येतं आणि गुढीपाडव्याला जर तुम्ही अशा प्रकारचे जर इमेज जर बनवले तर ते नक्की इम्प्रेस सुद्धा होणार आहे. आणि हे फोटोज ॲक्च्युअलमध्ये बनवायचे कसे संपूर्ण मी प्रोसेस सांगणार आहे. यासाठी फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे तुम्ही कपल फोटोज आहेत ते सुद्धा बनवू शकतात. आणि जे लोक सिंगल आहेत त्यांनी तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या मित्रासुद्धा इथे जळवू शकता. कारण की तुम्ही तुमच्या सिंगल फोटोपासून सुद्धा इथे अशा प्रकारे रँडमली कोणत्याही व्यक्तीसोबत आहे ते फोटोज बनवू शकता. आणि हे एआयच्या मदतीतून इझिली एकदम बेस्ट मध्ये तुमचे फोटोज आहेत ते बनणार आहेत. ॲक्च्युअल मध्ये कसे बनवायचे हे सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिले चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि कोणते प्रॉम्प्ट्स आहेत कशा प्रकारे बनवायचे हे संपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊया आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जसं की आता मी गॅलरीत गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इमेज आहेत ते बनवू शकता. तुम्ही तुमचे बनवू शकता किंवा तुमचे इतर एखाद्या व्यक्तीचं जर असेल इतर कोणत्याही त्याचे सुद्धा इथे बनवू शकता. दुसरी गोष्ट तुमची गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंड सोबत सुद्धा इथे बनवू शकता. सगळ्यात पहिले तर बघू शकता अशा प्रकारे मी फोटोज आहेत ते बनवलेले आहेत. ओके, जे की तुम्ही इथे बघू शकता. ओके, अशा प्रकारे. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे फोटोज मी बनवले कशा पद्धतीतून ते तुम्हाला मी सांगणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता. असं नाही की हेच तुम्ही बनवू शकता. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे फोटो मी ChatGPTच्या मदतीतून आहेत ते बनवले आहेत. असं नाही की तुम्ही Google जेमिनीच्या मदतीतून सुद्धा ते बनवू शकता. जसं की समजा सगळ्यात पहिले तर जेमिनी ॲप आपण ओपन करून घेऊ. तुम्हाला जेमिनीवरून सुद्धा सांगणार आहे आणि जे की ChatGPTवरून सुद्धा सांगणार आहे. जेमिनी ॲप ओपन केल्यानंतर प्लस बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर गॅलरीमध्ये जायचं आहे. पहिली तर गोष्ट सांगतो जे सिंगल व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे. जसं की आता माझ्याकडे एखादा माझा स्वतःचा इमेज असेल तर तुम्ही इथे ॲड करून घेतो. आणि दुसरी गोष्ट आहे तुम्हाला सांगणार तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा तुमची बायको असेल त्यांच्यासोबत कसे बनवायचे ते सांगतो. इथून मी फोटो आहे तो ॲड करून घेतला. ओके, जी की स्टार्टिंगला मी सांगितलं की सिंगल जे लोक आहेत ते तुम्ही रँडम तुमच्या फोटोसोबत सुद्धा इथे बनवू शकता. त्यानंतर हा प्रॉम्प्ट मी तुम्हाला देणार, हा कॉपी करायचा आणि लास्टला तुम्हाला इथे जी काही असेल इमेज जनरेट हे टाईप करायचं आणि सेंड करा. सेंड केल्यानंतर बघू शकता थोडंसं लोडिंग येणार आहे. त्यानंतर तुमचा इमेज आहे तो अशा प्रकारे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे. तर आता बघू शकता जे की आपण गुगल जेमिनीच्या मदतीतून आहे तो स्टार्टिंगला तर आता फोटो आहे तो क्रिएट करत आहे. जसं की आता बघू शकता थोडंसं लोडिंग येत आहे पण आपला फोटो आहे तो आता इथे जनरेट होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे थोडंसं लोड घेणार आहे कारण की लगेच कोणताही फोटो आहे तो तुमचा ही जी की जनरेट होणार आहे थोडासा वेळ लागणार आहे. जसं की आता मी सिंगल फोटो माझा अपलोड केला आहे त्याच्या मदतीतून बघू शकता असा रँडमली फोटो बनवला आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटो बनवून तुमच्या मित्राच्या आहे ते तुम्ही जळवू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही स्टोरीला ठेवू शकता, इंस्टाग्राम स्टेटस किंवा काय असेल सगळीकडे तुम्ही ठेवू शकता बिनधास्त. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फोटोज आहे ते बनवू शकता. जर तुम्हाला हा आवडला नसेल तर याच्यावर तुम्ही काय करू शकता, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिटचा सुद्धा ऑप्शन भेटतो. आता कॉपीचा भेटतो कारण की ते ती आहे अजून सुद्धा इथे इमेज आहे तो जास्त लोड घेत आहे बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्ही काय करू शकता याच्यावर प्रेस केल्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन भेटतो, त्यावर क्लिक करा. तुम्हाला काय बदल पाहिजे तो बदल सुद्धा इथे करू शकता. हे झालं सिंगल व्यक्तीसाठी. जसं की आता बघू शकता इथे क्लिक केलं, एडिटवर क्लिक केलं. ओके, आता आपल्याला काय करायचं सेंड केलं. हे झालं सिंगल व्यक्ती. अशा प्रकारे तुम्ही फोटो बनवू शकता आणि यात तुम्ही सिंगल व्यक्ती आहे ती वेगवेगळे सुद्धा इथे फोटोज बनवू शकता. आता मी सांगतो जसं की समजा तुमच्या गर्लफ्रेंड सोबत जर तुम्हाला बनवायचं असेल किंवा तुमच्या बायकोसोबत जर बनवायचा असेल तर तो फोटो कसा बनवायचा ते तुम्हाला सांगतो. जसं की बघू शकता आता आपण काय केलं की जो की प्रॉम्प्ट आहे तेव्हा क्लिक केलं, एडिटवर क्लिक केलं, काय सुद्धा चेंज केलं, फक्त फेरशी आहे असं सेंड केला. त्यानंतर नॅनो बनाना जी की असेल म्हणजे इमेज जनरेट करणारच आहे ते. ओके, ते थोडंसं लोड घेणार आणि तुमचा इमेज आहे तो बघू शकता अशा प्रकारे फक्त 2 मिनिटाचा आहे तो रेडी करतो. जे की जस्ट सीन लिहून आलाय म्हणजे आपला इमेज आहे तो बघू शकता एकदम खतरनाक अशा प्रकारे आहे तो जनरेट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या अँगल्समध्ये ते बनवू शकता. हे झालं सिंगल व्यक्तींसाठी. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, जर तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा तुमची बॉयफ्रेंड असेल किंवा तुमची बायको असेल किंवा नवरा असेल यांच्यासोबत जर तुम्हाला बनवायचे असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला 2 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. जसं की तुमचा पण फोटो ॲड करायचा आणि जे की तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा बॉयफ्रेंड असेल किंवा तुमची बायको असेल यांचा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा म्हणजे दोघांचा. जसं की आता बघू शकता प्लसवर मी क्लिक केलं तर गॅलरीत मी जातो. ओके, गॅलरीत गेल्यानंतर जसं की आता रँडमली बघू शकता माझा फोटो मी सिलेक्ट करतो आणि दुसरा एक रँडमली येतो एक सिलेक्ट करून घेतो. जसं की हा माझा एक मी ते ॲड करून घेतो. त्यानंतर फेरची मी प्लसवर इथे क्लिक करतो, गॅलरीत जातो. ओके, गॅलरीत गेल्यानंतर दुसरा माझ्याकडे एखादा इमेज असेल कोणताही इमेज असेल तुम्ही इथून ॲड करून घेतो. कोणताही तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचा घेऊ शकता, इतर कोणत्याही व्यक्तीचा तुमच्याकडे असेल तर तो घेऊ शकता. जसं की आता बघू शकता जे की माझ्याकडे एखादा असेल तो मी ते ॲड करून घेतो. जसं की आता कोणताही माझ्याकडे इमेज जर असेल अवेलेबल तर मी घेतो. जसं की आता माझ्याकडे एखादा तर असणारच आहे तो मी बघू शकता इथे आहे. ओके, हा मी ॲड केला. ओके, हे 2 फोटोज मी ॲड केलेत. त्यानंतर जो प्रॉम्प्ट आहे तो फक्त तुम्हाला येतो इथे पेस्ट करायचा आणि इमेज इथे बघू शकता जनरेट आणि सेंड करा. ओके, त्यानंतर काय करतं जेमिनी दोन्ही जे काही फोटोज आहेत ते मिळून तुमचा अशा प्रकारे फोटो आहे तो रेडी करतात. पण काही वेळ प्रॉब्लेम येतो पण त्यासाठी तुम्हाला इथे लिहावं लागतं की
हे दोन्ही इमेजचा यूज करा अशा प्रकारे तुम्ही टाईप करू शकता. जसा पाहिजे तशा प्रकारे तुम्ही जर टाईप केलं तर तुमचा फोटो पाहिजे तशा प्रकारे ते तुम्ही जेमिनीच्या मदतीतून सुद्धा एडिट करू शकता. दुसरी गोष्ट असते जी की चॅट जीपीटीच्या सुद्धा मदतीतून करू शकता. हे तुम्हाला सांगितली प्रोसेस आहे ती जेमिनी, हीच प्रोसेस कॉपी करायची आहे तुम्हाला चॅट जीपीटीच्या मदतीतून. जर बनवाय गेला चॅट जीपीटीवर तर हीच प्रोसेस तुम्हाला संपूर्ण कंप्लीट हिथली कॉपी करायची आहे आणि तिथे जाऊन पेस्ट करायचं. जसं की आता बघू शकता जी की आता आपण 2 फोटो अपलोड केले अशा प्रकारे जी की आहेत. फेस सुद्धा तुमचा सेम टू सेम राहणार आणि अशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो जनरेट होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यात काय करायचं, दोन्ही फोटो अपलोड करताना फक्त फेस आहे तो ॲक्च्युअलमध्ये जो की फेस जो की असतो आपला तो सरळ पाहिजे. जर तुमचा फेस समजा तर दिसत नसेल तर जी काय फेसला तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हे झालं गुगल जेमिनीच्या मधून. अशाच पद्धतीने प्रोसेस करायची आहे तुम्हाला चॅट जीपीटी. जसं की आता मी ओपन करून घेतो. ओपन केलं जसं की आता रँडमली फोटो अपलोड केलेलाच आहे इथे गोष्ट अशा प्रकारे. तर मी जो क्लिक करतो एडिटवर जातो, जी की जास्त प्रोसेस आहे फोटो ॲड करा यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यानंतर सेंड करा. त्यानंतर जी काय तुमचा इथे फोटो आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे. थोडंसं इथे बघू वे टू सेंड म्हणजे थोडंसं प्रोसेस होत आहे त्यामुळे थोडासा वेळ घेत आहे. त्यानंतर तुमचा इमेज आहे तो इथे अशा प्रकारे तू बघू शकता रेडी व्हायला स्टार्ट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे फोटोज बनवू शकता आणि मी वेगवेगळे 10 प्रॉम्प्ट तुम्हाला दिले. ते प्रॉम्प्ट घेऊन तुम्ही अशा प्रकारे ते गुढीपाडव्याच्या आधी ते तुमचे स्वतःचे सुद्धा इमेज आहे ते अशा प्रकारे क्रिएट करू शकता. तुमच्या गर्लफ्रेंडसोबत करू शकता किंवा बॉयफ्रेंडसोबत करू शकता. कोणासोबत सुद्धा इथे अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही रेडी करू शकता. जसं की आता आपला इमेज आहे तो क्रिएट इमेज होत आहे म्हणजे इमेज आहे तो थोडासा आपला इथे जनरेट होत आहे. पहिली तर गोष्ट सांगतो जी की चॅट जीपीटीवर वेळ घेतं पहिली तर गोष्ट सांगतो आणि गुगल जेमिनी आहे ते लगेच तुम्हाला जनरेट करून देतं. गुगल जेमिनीवर क्वालिटी कमी येते आणि चॅट जीपीटीवर क्वालिटी येते तुम्हाला जबरदस्त बघायला भेटते. जसं की आता बघू शकता आपला इमेज आहे तो रेडी झालेला आहे. आता बघू शकता तुम्हाला इथे थोडं दिसत असेल थोडासा ब्लर आहे म्हणजे अजून परफेक्ट झाला नाही पण होत आहे. अशा प्रकारे बघू शकता. आता तुम्ही बघू शकता क्वालिटीमध्ये फरक बघू शकता. एकदम सिनेमॅटिकमध्ये जी की आहे फोटो जनरेट झाला. यात तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता. जसं की तुम्हाला इथे टोपी करायची असेल तर तुम्ही टोपी करू शकता. काही करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. जसा पाहिजे तशा प्रकारे ते चेंज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कपल्स फोटो आहे ते बनवू शकता. आता तुम्हाला राहिला विषय जी की प्रॉम्प्ट आहे हे प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटू शकतात. याच्यासाठी फक्त काय करायचं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिल्या. टेलिग्रामला जॉईन करून घ्या कारण की टेलिग्रामवर सर्व मी प्रॉम्प्ट्स असतात ते अपलोड करतो. जसं की बघू शकता इथे बघू शकता मी 10 प्रॉम्प्ट्स टाकलेले आहेत. हे प्रॉम्प्ट्स मी जी की आहे व्हिडिओ पडल्यानंतर जी की आहेत आपल्या ह्या जी की टेक बॉय ह्या जी की आपलं टेलिग्रामचं पेज आहे बघू शकता इथे 1000+ आपले जी की आहेत सबस्क्राईबसुद्धा झालेले आहेत. याच्यावर मी जी की आहेत सर्व जे प्रॉम्प्ट्स असतात ते अपलोड करत असतो. त्यासाठी आपले जी की आहे टेलिग्रामला जी काय ते सबस्क्राईब होऊन नक्की करा कारण की तिथे सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये इथे भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आणि सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करून सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.